गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय हायड्रोकार्बन्स आणि हायड्रोकार्बन्समध्ये आपण फर्स्ट हायड्रोकार्बन डिस्कस करतोय अल्केन्स. तर पहा, आपण लास्ट लेक्चरला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्स हा पॉईंट आपण स्टार्ट केला होता. तर केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन्समध्ये आपण फर्स्ट रिएक्शन कंप्लीट केले, कोणती? सबस्टिट्यूशन रिएक्शन. तर याच्यामध्ये आपण टोटल 3 रिएक्शन पाहिलेले आहेत. फर्स्ट इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, सेकंड इज नायट्रेशन ऑफ अल्केन अँड थर्ड इज सल्फोनेशन ऑफ अल्केन. तर आज आपण पाहतोय अल्केनची सेकंड रिएक्शन ऑक्सिडेशन ऑफ अल्केन. देन व्हॉट इज मीन बाय ऑक्सिडेशन? तर ऑक्सिडेशनचा मिनिंग काय आहे? ऑक्सिडेशनचा मिनिंग म्हणजेच ऑक्सिडेशनची डेफिनेशन. ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा सेकंड डेफिनेशन आपण काय सांगू शकतो? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशन मीन्स ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ज्या रिएक्शनमध्ये ऑक्सिजनची ॲडिशन केले जाते त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन म्हणतात, किंवा ज्या रिएक्शनमध्ये हायड्रोजन रिमूव्ह केले जातात त्या रिएक्शनलासुद्धा काय म्हणतात? ऑक्सिडेशन असं म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट लिहितोय. नेक्स्ट पॉईंट आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स gives different products under different conditions. जर आपण अल्केनचं ऑक्सिडेशन केलं अंडर डिफरंट कंडिशन्स तर आपल्याला काय मिळतात? डिफरंट प्रोडक्ट्स मिळतात. लक्षात, जर कंडिशन आपण चेंज केले तर प्रोडक्टसुद्धा काय होतो? चेंज होतो. म्हणजे अल्केनचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतात? डिफरंट प्रोडक्ट्स मिळतात अंडर डिफरंट कंडिशन्स. लक्षात, अल्केनचं आपल्याला कोणकोणतं ऑक्सिडेशन पाहायचं आहे? याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहेत अल्केनचं कंप्लीट ऑक्सिडेशन. फर्स्ट इज कंप्लीट ऑक्सिडेशन किंवा यालाच काय म्हणतात? कंप्लीट कमर्शन असंही म्हणतात. कंप्लीट ऑक्सिडेशन और कंप्लीट कमर्शन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड आहे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. सेकंड इज इनकम्प्लीट ऑक्सिडेशन किंवा यालाच काय म्हणायचं? इनकम्प्लीट कमर्शन. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे सी कॅटालायटिक ऑक्सिडेशन आणि याच्यामध्ये फोर्थ आहे डी केमिकल ऑक्सिडेशन. फोर्थ इज केमिकल ऑक्सिडेशन. अल्केनचं आपल्याला हे 4 टाईपचं ऑक्सिडेशन पाहायचं आहे. फर्स्ट इज कंप्लीट ऑक्सिडेशन और कंप्लीट कमर्शन. सेकंड इज इनकम्प्लीट ऑक्सिडेशन और इनकम्प्लीट कमर्शन. थर्ड इज कॅटालायटिक ऑक्सिडेशन अँड फोर्थ इज केमिकल ऑक्सिडेशन. हे नोट करा, आपण हे 1 बाय 1 डिस्कस करूया. नोट करा. फर्स्ट आपण पाहतोय कंप्लीट ऑक्सिडेशन किंवा यालाच आपण काय म्हणतो? कंप्लीट कमर्शन असंही म्हणतोय. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहूया. फर्स्ट पॉईंट अल्केन्स ऑन complete combustion alkanes on complete combustion gives CO2 and H2O. म्हणजे अल्केनचं कमर्शन झाल्यानंतर, कंप्लीट कमर्शन झाल्यानंतर फक्त 2च प्रोडक्ट तयार होतात. ते 2 प्रोडक्ट कोणते? तर फर्स्ट आहे कार्बन डायऑक्साईड CO2 आणि दुसरा प्रोडक्ट कोणता आहे? H2O. लक्षात, अल्केनचं कंप्लीट कमर्शन झाल्यानंतर फक्त किती प्रोडक्ट तयार होतात? 2च फक्त तयार होतात. एक कोणता आहे? CO2 कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा कोणता आहे? H2O वॉटर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आपण लिहितोय. नेक्स्ट पॉईंट दी जनरल इक्वेशन फॉर कमर्शन ऑफ any alkane is. तुम्हाला कोणतंही अल्केनचं कमर्शन करत असेल,
कोणतंही अल्केन नसू द्या, कोणतंही अल्केनचं जर तुम्हाला कंबशन करायचं असेल तर त्यासाठी एक जनरल इक्वेशन आहे आणि ते जर जनरल इक्वेशन तुमच्या लक्षात राहिलं तर तुम्ही कोणतेही अल्केनचं कंबशन करू शकता. पहा ते इक्वेशन काय पहा, आपल्याला माहिती आहे अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय आहे. अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2. हा याचा फर्स्ट जनरल फॉर्म्युला. दिस इज अल्केन CnH2n+2. n म्हणजे काय तर नंबर ऑफ कार्बन एटम. n म्हणजे काय असतात तर नंबर ऑफ कार्बन एटम. इथे आपण n ची व्हॅल्यू 1 पासून पुढे किती घेऊ शकतो. त्यानंतर याच्यामध्ये पुढे काय करायचं आहे पहा, ऑक्सिडेशन करायचं आहे, कंबशन करायचं आहे, म्हणजे रिएक्शन अल्केनचे कशासोबत करायची O2 सोबत करायची. येथे लक्षात रिएक्शन काय सोबत करायची O2 म्हणजे ऑक्सिजन सोबत करायची. आता हे O2 किती घ्यायचे तर O2 घ्यायचे 3n+1/2 एवढे O2 घ्यायचे. अल्केन CnH2n+2 प्लस O2 किती घ्यायचे तर 3n+1/2. तर हे n म्हणजे काय तर तुम्ही इथे यांची जी काही व्हॅल्यू घेताल तीच व्हॅल्यू इथे ठेवायची आहे. पुढे त्यानंतर काय तयार होणार सांगा, तयार काय होणार आहेत CO2 प्लस अजून काय तयार होणार आहे H2O तयार होणार आहे प्लस हीट. आता ह्या रेशमध्ये काय तयार होते हीट तयार होते. ह्या रेशमध्ये हीट लिबरेट होते. म्हणजे ही रिएक्शन कोणती आहे सांगा तर ही रिएक्शन आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. कारण ज्या रिएक्शनमध्ये हीट तयार होते त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हणतो. तो पॉईंट पण आपल्याला लिहायचा आहे. आता मला सांगा CO2 किती तयार होणार, किती CO2 तयार होणार तर जेवढे इकडे तुम्ही n ची व्हॅल्यू घेतले तेवढेच CO2 इकडे तयार होणार. येथे लक्षात म्हणजे n नंबर ऑफ CO2 इथे तयार होणार प्लस वॉटर किती तयार होणार तर वॉटर तयार होणार n+1 एवढे. वॉटर किती तयार होणार n+1 एवढे. आलं लक्षात. जनरल इक्वेशन काय कंबशन ऑफ एनी अल्केनचं CnH2n+2 प्लस 3n+1/2 O2 gives nCO2 प्लस n+1 H2O प्लस हीट. ही रिएक्शन कशी आहे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. तो पण आपण इथे लिहितोय. नोट आहे कंबशन ऑफ अल्केन इज an exothermic reaction. ही रिएक्शन कोणती आहे एक्झोथर्मिक रिएक्शन. कुणाला म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिएक्शन बिकॉज हीट इज लिबरेटेड. किंवा तुम्ही इथं वर्ड कोणता लिहू शकता दुसरा इव्हॉल्ड किंवा प्रोड्यूस असं लिहू शकताय. कंबशन ऑफ अल्केन इज एक्झोथर्मिक रिएक्शन ॲज लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. समजलं. एक्झोथर्मिक रिएक्शन आपण कोणाला म्हणतो ज्या रिएक्शनमध्ये हीट लिबरेट होते त्या रिएक्शनला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणतो. आणि कंबशन रिएक्शनमध्ये काय तयार होतं हीट तयार होते. कंबशन रिएक्शनमध्ये हीट तयार होते म्हणून कंबशन ऑफ अल्केन ही सुद्धा कोणती रिएक्शन आहे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. चला तर आपण काय पाहूयाचं फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पल. समजा आपण इथं n ची व्हॅल्यू 1 घेतली. n ची व्हॅल्यू जर आपण इथं 1 घेतली तर फॉर्म्युला कोणता तयार होईल CH4 तयार होईल प्लस इथे पण काय करायचं n ची व्हॅल्यू 1च ठेवायची. इथं n ची व्हॅल्यू 1 तुम्ही घेतली की इथं पण n ची व्हॅल्यू 1 ठेवायची. काय तयार होईल मग सांगा प्लस 3 × 1 3 + 1 4/2 आहे. 4/2 म्हणजे 2 येणार ना इथं O2 gives. इथे n ची व्हॅल्यू किती आहे 1. CO2 हे 1 नाही लिहिलं तरी चालेल. सिम्पली काय लिहायचं CO2 प्लस काय करायचं n+1 आहे म्हणजे 1 + 1 करा काय झालं आहे 2H2O. आणि ह्या रेशमध्ये हीट किती तयार होते. दिस इज दी सिम्बॉल ऑफ हीट. याला काय म्हणायचं आहे ΔH म्हणजे एन्थॅल्पी असतं. आणि इथं जे C लिहिलं ना आपण छोटंसं ते C म्हणजे काय तर कंबशन. लक्षात म्हणजे कंबशन रेशमध्ये जी हीट लिबरेट होते ते आपण असे इंडिकेट करतोय ΔCH. आणि ह्या रेशमध्ये किती हीट लिबरेट होते तर 890 kJ/mol. जेव्हा आपण मिथेनचं कंबशन करतो तेव्हा किती हीट तयार होते तर 890 kJ/mol एवढी हीट तयार होते. आणि नेहमी लक्ष ठेवा हे ΔCH व्हॅल्यू इथं कसे दाखवायचे आहे निगेटिव्ह. जी रिएक्शन एक्झोथर्मिक असते त्या रिएक्शनसाठी हा ΔCH कसा दाखवला जातो निगेटिव्ह. आणि ज्या रिएक्शनमध्ये जी रिएक्शन एंडोथर्मिक असते त्या रिएक्शनसाठी हे जे साईन असतं ते साईन काय कोणतं असतं पॉझिटिव्ह साईन असतं.
ज्यावेळेस इथं पॉझिटिव्ह साईन असेल त्यावेळेस तुम्ही लक्ष ठेवा ही एंडोथर्मिक रिएक्शन आहे, आणि ज्यावेळेस निगेटिव्ह साईन असेल त्यावेळेस लक्ष ठेवा ही रिएक्शन कोणतं आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं आहे, दिस रिएक्शन इज एक्झोथर्मिक रिएक्शन. समजलं सर्वांना. डेल्टा सी एच म्हणजे काय, एन्थॅल्पी ऑफ कम्बशन. याच्यामध्ये किती हीट लिबरेट झाले, तर 890 किलोजूल पर मोल हीट लिबरेट झाले, आणि हे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करतं की ह्या रिएक्शनमध्ये हीट तयार झाली आहे. ही रिएक्शन एक्झोथर्मिक आहे. ही रिएक्शन ऑलरेडी कशा झाली सांगा, बॅलन्स झाली ना. ह्या साईडला कार्बन ॲटम किती आहे, 1. ह्या साईडला कार्बन ॲटम 1 आहे. ह्या साईडला हायड्रोजन किती आहेत, 4. ह्या साईडला पण हायड्रोजन किती आहेत, 4. इथे ऑक्सिजन किती आहेत, टोटल 4. इथे पण किती आहेत, हे 2 आणि हे 2 किती टोटल 4. त्यानंतर यांची स्टेट लिहायची, फिजिकल स्टेट. मिथेन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, तर मिथेन आहे गॅसच्या फॉर्ममध्ये. पहिले 4 अल्केन गॅसच्या फॉर्ममध्ये असतात, मिथेन, इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन. दिस इज गॅस. O2 O2 काय आहे, हा पण गॅस आहे. CO2 कार्बन डायऑक्साईड कोणता आहे, गॅस आहे. वॉटर कोणता आहे, लिक्विड. समजलं सर्वांना आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट कम्बशन ऑफ मिथेन. आपण काय केलं, मिथेनचं कंप्लीट कम्बशन केलं. मग मिथेनचं कंप्लीट कम्बशन होण्यासाठी O2चे किती मोल यूज करतो आपण, 2 मोल यूज करतो. लक्षात, जेव्हा मिथेनचं आपण कंप्लीट कम्बशन करतो तेव्हा O2चे किती मोल आपल्याला यूज करावे लागतात, तर आपल्याला O2चे 2 मोल यूज करावे लागतात. आणि तयार काय होतं, तर CO2चा 1 मोल तयार होतो आणि H2Oचे 2 मोल तयार होतात. समजलं सर नाही. चला, तर आपण काय करूया, नेक्स्ट अल्केनचं कम्बशन करूया. समजा आपण पुढचा अल्केन घेऊया, ब्युटेन. मग मला सांग, ब्युटेन याचा अर्थ काय, कार्बन ॲटम किती असणार सांगा. तर कार्बन ॲटम किती असणार, तर कार्बन ॲटम असणार 4. म्हणजे फॉर्म्युला काय तयार झाला, एनची व्हॅल्यू काय आली 4. पुढे एच किती येणार, तर एच किती येणार 10 प्लस. आता इथे पण एनची व्हॅल्यू किती ठेवायची, आपल्याला एनची व्हॅल्यू किती ठेवायची, 4 ठेवायची. मग हे काय येणार, टोटल कॅल्क्युलेशन 3 × 4 + 1 म्हणजे किती आलं आहे 13/2. याला कंप्लीट डिवायडेशन होतं का, याचं कंप्लीट डिवायडेशन होतं का, नाही. ॲन्सर किती ते डिवाइड केल्यानंतर 6.5, पण ते करायचं नाही आपल्याला. 6.5 असं ॲन्सर आपल्याला इथं लिहायचं नाही आहे. जर कंप्लीट समजा 12/2 असतं तर आपण काय केलं असतं, 6 केलं असतं. इथे लक्षात, 12/2 असतं तर आपण काय केलं असतं, 6 केलं असतं. पण इथे काय 13.2 म्हणजे ॲन्सर काय ना तुमचं 13/2 म्हणजेच काय आलं ॲन्सर 6.5. तर फ्रॅक्शनमध्ये आपण कधी मोल लिहित नाही. लक्षात, फ्रॅक्शनमध्ये आपण कधीही मोल लिहित नाही. त्यामुळे काय करायचं, हे 13/2 आलं ना ते ॲज इज ठेवायचं. जर कंप्लीट डिवायडेशन होत असेल तर मग तुम्ही ते करू शकता. येते लक्षात. पुढे आता इथं आलं होतं 4/2. तर 4/2 म्हणजेच काय 2. तर हे असं लिहिलं तर चालतं तुम्ही, पण इथं पॉईंटमध्ये व्हॅल्यू कधी लिहायची नाही. कधीही मोल्स हे पॉईंटमध्ये लिहायचे नाहीत, फ्रॅक्शनमध्ये लिहायचे नाहीत. आलं लक्षात. पुढे 13/2 काय येणार, O2 गिव्ज. CO2 तयार होणार, इथे CO2 प्लस काय तयार होणार, H2O तयार होणार. CO2 किती तयार होणार, तर N एवढे CO2 तयार होणार. Nची व्हॅल्यू किती आहे 4, त्यामुळे 4 CO2 तयार होणार. इथे वॉटर किती तयार होणार, तर N+1. Nची व्हॅल्यू किती आहे 4, 4 + 1 म्हणजेच 5 H2O. पुढे डेल्टा CH. ह्या रेशमध्ये किती हीट लिबरेट होते, 2875.84 किलोजूल पर मोल. साईन कोणतं देणार तुम्ही, तर साईन देणार निगेटिव्ह साईन. इथे लक्षात आहे. आता यांच्या स्टेट काय असणार, ब्युटेन कोणत्या फॉर्ममध्ये आहे, गॅसेच्या फॉर्ममध्ये. O2 गॅसेच्या फॉर्ममध्ये. CO2 गॅसेच्या फॉर्ममध्ये. वॉटर लिक्विडच्या फॉर्ममध्ये. तर हे आपण काय केलं, कम्बशन ऑफ ब्युटेन. कंप्लीट कम्बशन ऑफ ब्युटेन म्हणजे 1 मोल ब्युटेनचं, ब्युटेन किती येते 1 मोल आहे ना. 1 मोल ब्युटेनचं कंप्लीट कम्बशन होण्यासाठी O2चे किती मोल लागतात, 13/2 मोल लागतात. आणि त्यापासून किती मोल CO2 आणि किती मोल H2 तयार होतो, तर CO2 तयार होतो 4 मोल आणि H2 तयार होतो 5 मोल. आणि ह्या रेशमध्ये हीट किती लिबरेट होते, तर 2875.84 किलोजूल पर मोल एवढी हीट काय होते, लिबरेट होते. 2875.84 किलोजूल पर मोल. आता मला मिथेनमध्ये कार्बन ॲटम किती होता, 1. मिथेनमध्ये कार्बन ॲटम 1, तर एवढी हीट लिबरेट झाली 890. कार्बन ॲटम काय झाले, इन्क्रीज झाले. कार्बन ॲटम वाढले. कार्बन ॲटम 4 झाले. तर ही व्हॅल्यूसुद्धा काय झाली, वाढले ना. ही व्हॅल्यू काय झाली, वाढले. याचा अर्थ काय, हीट ऑफ कम्बशन डिपेंड कशावरती आहे, कार्बन ॲटमवरती आहे. ॲज दी कार्बन ॲटम इन्क्रीजेस
हीट ऑफ कम्बशन अल्सो इन्क्रीजेस. म्हणजे पहा एका कार्बनला एवढी आहे तर 4 कार्बनला काय झाली ती इन्क्रीज झाली. समजलं सर्वांना. म्हणजे हीट ऑफ कम्बशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम असं आपण लिहू शकतो ना. समजलं इथपर्यंत सर्वांना. तुम्ही कोणतेही अल्केन घ्या. आता ही जी व्हॅल्यू आहेत ना ह्या व्हॅल्यू आपण प्रॅक्टिकली काढलेल्या आहेत त्या. लक्ष ठेवा 1ला एवढी म्हणजे 4ला किती येईल तसं काढायचं नाही इथे. ह्या प्रत्येक अल्केनची हीट ऑफ कम्बशन आपण ही प्रॅक्टिकली कॅल्क्युलेट केलेली आहे ते. समजलं. ही ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला थोड्याशा म्हणजे पाठ करायच्या नाही आहेत. फक्त लक्ष ठेवा कार्बन टर्म इन्क्रीज झाले की व्हॅल्यू काय होते हीटची व्हॅल्यू काय होते हीट ऑफ कम्बशन काय होतं इन्क्रीज होतं. ते फक्त लक्षात ठेवा तुम्ही. लक्षात. म्हणजे जर तुम्हाला खाली 4 अल्केन दिले ऑप्शन ए बी सी आणि डी आणि विचारलं विच ऑफ दी फॉलोइंग हॅज हायेस्ट हीट ऑफ कम्बशन तर कोणत्या अल्केनचे सांगणार तुम्ही ज्या अल्केनमध्ये जास्त कार्बन टर्म त्याची हीट ऑफ कम्बशन जास्त. समजलं. नोट करा हे. हां झालं सर्वांचं लिहून हे. हां याच्यामध्ये अजून एक पॉईंट आपल्याला यायचं आहे. हां नोट. हां फर्स्ट पॉईंट इज हीट ऑफ कम्बशन. हीट ऑफ कम्बशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. ज्या अल्केनमध्ये जास्त कार्बन टर्म त्या अल्केनचे हीट ऑफ कम्बशन जास्त. ॲज द नंबर ऑफ कार्बन टर्म इन्क्रीजेस हीट ऑफ कम्बशन अल्सो इन्क्रीजेस. त्यानंतर सेकंड पॉईंट अल्केन्स आर यूज ॲज फ्युएल्स. अल्केन्स आर यूज ॲज फ्युएल्स. हां अल्केनचा यूज काय म्हणून केला जातो तर फ्युएल्स म्हणून केला जातो. हां अल्केन्स आर यूज ॲज फ्युएल्स. रिझन काय ड्यू टू इथं रिझन लिहितोय ड्यू टू इव्होल्युशन ऑफ लार्ज अमाऊंट ऑफ हीट. अल्केनचं कम्बशन केल्यानंतर लार्ज हीट काय होते लिबरेट होते आणि त्यामुळे अल्केनचा यूज आपण फ्युएल्स म्हणून करू शकतो. समजलं. नोट करा हे. सेकंड आहे इनकम्प्लीट ऑक्सिडेशन इनकम्प्लीट कम्बशन. अल्केन्स ऑन याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट लिहितोय अल्केन्स ऑन इनकम्प्लीट कम्बशन गिव्स कार्बन ब्लॅक. जर आपण अल्केनचं इनकम्प्लीट कम्बशन केलं तर काय तयार होतो कार्बन ब्लॅक तयार होतो. आता एक कार्बन ब्लॅक म्हणजे काय तर कार्बन चारकोल तयार होतो. अल्केन्स ऑन इनकम्प्लीट कम्बशन गिव्स कार्बन ब्लॅक. फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल बघूया मिथेनचं CH4 प्लस इनकम्प्लीट कम्बशन. आता मला सांग कंप्लीट कम्बशन करण्यासाठी मिथेन पाठीमागं आपण काय पाहिलं होतं मिथेनचं कंप्लीट कम्बशन पाहिलं होतं. मिथेनचं कंप्लीट कम्बशन करण्यासाठी O2चे किती मोल लागतात 2 मोल लागतात कंप्लीट कम्बशनसाठी. मग इनकम्प्लीट कम्बशन म्हणजे काय तर त्याच्या निम्मे मोल करायचे म्हणजे 2च्या निम्मे मोल 2च्या हाफ किती येणार हे 1 मोल येणार. आलशात. तर इनकम्प्लीट कम्बशन म्हणजे काय ह्या अल्केनला कंप्लीट कम्बशन करण्यासाठी जेवढे मोल लागतात त्याच्या हाफ मोल इथे यूज करायचे म्हणजे काय होणार इनकम्प्लीट कम्बशन. आपल्याला माहिती आहे मिथेनचं कंप्लीट कम्बशन करण्यासाठी O2चे 2 मोल लागतात पण आपल्याला करायचं आहे इनकम्प्लीट कम्बशन तर त्याच्या काय करायचं हाफ करायचं. मग 2च्या हाफ काय येणार 1 येणार. इथं सर्वांच्या लक्षात. पुढे काय तयार होतो तर कार्बन ब्लॅक तयार होतो. म्हणजेच काय होतं पहा हे 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन काय तयार होईल सांगा 4 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन म्हणजेच काय तयार होणार 2H2 तयार होणार. इथे शिल्लक करायला फक्त C अँड दिस इज कॉल्ड कार्बन ब्लॅक. समजते सर्वांना. CH4 स्टेट कुठले गॅस O2 गॅस. ह्या कार्बनचे सॉलिड S म्हणजे सॉलिड आणि H2 म्हणजे लिक्विड. H2चे स्टेट कोणते लिक्विड स्टेट. लक्षात. अल्केन्स ऑन इनकम्प्लीट कम्बशन गिव्स कार्बन ब्लॅक. जर कंप्लीट कम्बशन केलं तर काय तयार होतं CO2 आणि वॉटर आणि इनकम्प्लीट कम्बशन केलं तर कार्बन ब्लॅक आणि वॉटर तयार होतं. लक्षात. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे यूज ऑफ कार्बन ब्लॅक. तर हा जो तयार झालेला कार्बन ब्लॅक आहे ह्या कार्बन ब्लॅकचा यूज काय आहे
मेकिंग, फर्स्ट इज मेकिंग प्रिंटर इंक, मेकिंग प्रिंटर इंक. सेकंड ब्लॅक पेंट्स, ब्लॅक पेंट्स. हा जो कार्बन ब्लॅक तयार झाला आहे, ह्या कार्बन ब्लॅकचा यूज काय, तर याचा यूज काय आहे, तर मेकिंग प्रिंटर इंक. जी प्रिंटरची इंक असते ते प्रिंटरची इंक तयार करण्यासाठी कार्बन ब्लॅकचा यूज केला जातो, किंवा जे ब्लॅक पेंट असतात ते ब्लॅक पेंट तयार करण्यासाठी ह्या कार्बन ब्लॅकचा यूज केला जातो. आलं लक्षात, नोट करा हे इनकम्प्लीट कंबशन. याच्या आधी आपण कोणते पाहिले, कंप्लीट ऑक्सिडेशन आणि इनकम्प्लीट ऑक्सिडेशन. तर थर्ड आहे कॅटालायटिक ऑक्सिडेशन. कॅटालायटिक ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर कॅटलिस्ट यूज करून अल्केनचं ऑक्सिडेशन करायचं. मग कोणकोणते कॅटलिस्ट यूज केल्यानंतर आपल्याला कोणकोणते प्रोडक्ट मिळतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. मग याच्यामध्ये आपण टोटल 3 एक्झाम्पल्स पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल मिथेन, CH4, मिथेन प्लस O2. प्लस O2 म्हणजे काय, तर हे ऑक्सिडेशन आहे. मग याच्यामध्ये आपण जो कॅटलिस्ट यूज करतोय तो कॅटलिस्ट कोणता आहे, कॉपर. कॅटलिस्ट कोणता आहे, कॉपर. ॲट 523 केल्विन अंडर 100 ॲटमॉस्फिरिक प्रेशर, अंडर 100 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. कॅटलिस्ट कोणता आहे, कॉपर आहे. आपण काय करतोय, 523 केल्विनला हीट करतोय अंडर 100 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळतो पहा. इथे आपल्याला काय करायचं आहे, तर मिथेनचे 2 मोल घ्यायचेत. मिथेनचे आपल्याला किती मोल घ्यायचेत, 2 मोल घ्यायचेत. आणि जो कंपाऊंड तयार होतो तो कंपाऊंड कोणता तयार होतो पहा, अल्कोहोल CH3OH. हा अल्कोहोल तयार होतो CH3OH. CH3 म्हणजेच काय, मिथाईल, आणि त्याला पुढे अटॅच काय, OH. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय, मिथाईल अल्कोहोल. मिथाईल अल्कोहोलचं IUPAC नेम काय, एक कार्बन आहे त्यामुळे मिथ. कार्बन कार्बन कोणताच बॉन्ड नाही, फक्त एकच आहे, त्यामुळे काय लिहितो आपण ANA. आणि हा अल्कोहोल आहे, अल्कोहोल असेल तर काय करतो आपण, IUPAC नेम लिहिताना लास्ट ई आपण रिमूव्ह करतो, त्या ठिकाणी आपण काय लिहितो OL. मिथाईल अल्कोहोल हे कॉमन नेम झालं आणि मिथॅनॉल हे IUPAC नेम झालं. मिथाईल अल्कोहोलचे किती मॉलिक्यूल तयार होतात, तर 2 मॉलिक्युल्स तयार होतात. समजलं. तर याच्यामध्ये आपण कॅटलिस्ट कोणता यूज केला होता, कॉपर हा कॅटलिस्ट यूज केला होता. 523 केल्विनला हीट केलं होतं अंडर 100 ॲटमॉस्फिरिक प्रेशर. काय मिळाला, मिथाईल अल्कोहोल. त्यानंतर याच्यामध्ये एक्झाम्पल सेकंड आहे. इथे आपण काय करतोय, तर कॅटलिस्ट चेंज करतोय. CH4 दिस इज मिथेन प्लस O2. मिथेन प्लस O2. इथे आपण जो कॅटलिस्ट यूज करतोय तो आहे MO2O3. MO2O3 दिस इज कॉल्ड, याचं नाव आहे, मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितोय, मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम ऑक्साईड. दिस इज कॉल्ड मॉलिब्डेनम ऑक्साईड. MO2O3. MO म्हणजे कोणतं मेटल आहे, मॉलिब्डेनम. मॉलिब्डेनम ऑक्साईड. मॉलिब्डेनम ऑक्साईड यूज करून जर आपण याचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होतो, तर याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो H2O प्लस. शिल्लक काय राहिलं इथं, तर इथं शिल्लक राहिलं HCHO. CHO ग्रुप आहे. CHO म्हणजे काय असतो, अल्डिहाइड असतो. CHO ग्रुपला जर हायड्रोजन अटॅच असेल तर याला आपण काय म्हणतो, फॉर्माल्डिहाइड. दिस इज कॉल्ड फॉर्माल्डिहाइड. दिस इज कॉल्ड फॉर्माल्डिहाइड. हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइडचं IUPAC नेम कसं लिहितो आपण, एक कार्बन आहे म्हणजे वर्ड रूट काय येणार, मिथ. कार्बन 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 सिंगल बॉन्ड असेल किंवा एकच कार्बन असेल तर काय लिहितो आपण, ANA लिहितो. आणि हा अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड असेल तर काय करतो आपण, A रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी सफिक्स कोणतं लिहितो, AL. तर फॉर्माल्डिहाइडचं हे झालं IUPAC नेम मिथॅनल. म्हणजे आपण काय केलं आहे, रिएक्टंट तेच आहेत, मिथेन आणि ऑक्सिजन O2. फक्त आपण कॅटलिस्ट कोणतं यूज केलं आहे, मॉलिब्डेनम ऑक्साईड. तर आपल्याला प्रोडक्ट वेगळा मिळाला, कोणता, अल्डिहाइड. कोणतं अल्डिहाइड, फॉर्माल्डिहाइड. IUPAC नेम काय त्याचं, मिथॅनल. समजलं सरांना. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल आपण घेतोय इथेनचं. इथेनचं स्ट्रक्चर काय, CH3 सिंगल बॉन्ड CH3. दिस इज कॉल्ड इथेन. इथेनचं काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे, म्हणजे रिएक्शन O2 सोबत करायची इन प्रेझेन्स ऑफ. इथे कॅटलिस्ट आपण कोणतं यूज करतोय, तर CH3COO लिहितोय. काय पहा मी, CH3COO हे लिहायचं ब्रॅकेटमध्ये आणि ब्रॅकेटच्या बाहेर सबस्क्रिप्ट काय लिहायचं, 2 आणि पुढं कोणता मेटल लिहायचा, मॅंगनीज, Mn. CH3COO ट्वाईस Mn याचं नाव आहे Mn म्हणजेच काय, तर मॅंगनीज. मॅंगनीज. आणि हे जे आपण ब्रॅकेटमध्ये लिहिले CH3COO याला काय म्हणतात, ॲसिटेट. म्हणजे
CH3COO ट्वाईस Mn याचं नाव काय झालं मॅंगनीज ॲसिटेट. आलं लक्षात. आता पहा जेव्हा आपण इथेनला O2 सोबत कंबाईन करतोय इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज ॲसिटेट त्यावेळेस इथेनचे 2 मोल घ्यायचे आणि O2चे 3 मोल घ्यायचे. पहा इथेनला ज्यावेळेस आपण रिॲक्ट करतोय O2 सोबत ऑक्सिडेशन करतोय इन प्रेझेन्स ऑफ मॅंगनीज ॲसिटेट तर काय तयार होतं ॲसिड तयार होतो. ॲसिड कार्बोक्सिलिक ॲसिड. कोणता कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो तर CH3COOH प्लस काय तयार होतं वॉटर पण तयार होतो. हां हे किती तयार होतात तर हे तयार होतात 2 हे सुद्धा तयार होतात 2. हे काय झाली तुमची रिएक्शन बॅलन्स झाली. हा तयार झाला ॲसिड. दिस इज कॉल्ड CH3COHला काय म्हणतात ॲसिटिक ॲसिड. दिस इज कॉल्ड ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नेम काय सांगता येईल 1 2 2 कार्बन त्यामुळे वर्ड रूट आपण काय लिहितो इथे लिहितो. पुढे कार्बन कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे आपण ANE लिहितो. शेवटी आपण काय करतो E रिमूव्ह करतो आणि त्या ठिकाणी आपण काय लिहितो OIC ॲसिड असं लिहितो. ॲसिड असेल तर OIC ॲसिड म्हणजे ॲसिटिक ॲसिडचं IUPAC नेम काय झालं इथॅनॉइक ॲसिड. आपण कॅटलिस्ट यूज करून काय केलं आहे अल्केनचं ऑक्सिडेशन केलेलं आहे. आलं लक्षात. कॅटलिस्ट यूज केलेत आणि मग आपण ऑक्सिडेशन केलं आहे तर आपल्याला काय मिळालेत वेगवेगळे प्रोडक्ट मिळालेत. समजलं सर्वांना. तर हे होतं कॅटालायटिक ऑक्सिडेशन. नोट करा हे. 4 नंबर ऑक्सिडेशन आहे केमिकल ऑक्सिडेशन. तर केमिकल ऑक्सिडेशन म्हणजे काय ते आपण पाहूया. केमिकल ऑक्सिडेशन तर याच्यामध्ये आपण फर्स्ट एक सेंटेन्स लिहितोय अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन. अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन ऑन ऑक्सिडेशन with KMnO4 on oxidation with KMnO4 or K2Cr2O7. तर हे काय आहेत तर हे आहेत ऑक्सिडायझिंग एजंट्स. हे काय आहेत तर ऑक्सिडायझिंग एजंट्स. तर ऑक्सिडायझिंग एजंट्स यूज केल्यानंतर काय होतं ऑक्सिडेशन होतं. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात ऑक्सिडेशन करतात. अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन ऑन ऑक्सिडेशन विथ KMnO4 or K2Cr2O7 to gives corresponding alcohols. सेंटेन्स खूप महत्त्वाचं आहे. अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन म्हणजे ज्या अल्केन्समध्ये 3 डिग्री हायड्रोजन आहे. आता 1 डिग्री हायड्रोजन म्हणजे काय 2 डिग्री हायड्रोजन म्हणजे काय आणि 3 डिग्री हायड्रोजन म्हणजे काय हे तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन ज्या अल्केन्समध्ये 3 डिग्री हायड्रोजन आहे आणि त्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग KMnO4 तर KMnO4 म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट किंवा K2Cr2O7 म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. तर हे 2 काय ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतोय कुणाचं ऑक्सिडेशन करतोय अल्केनचं. कोणत्या अल्केनचं ज्या अल्केनमध्ये 3 डिग्री हायड्रोजन ॲटम आहे त्या अल्केनचं जेव्हा आपण ऑक्सिडेशन करतो बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट्स त्यावेळेस काय तयार होतो अल्कोहोल तयार होतो. पण याच्यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट काय तर अल्केनमध्ये हायड्रोजन कोणता असला पाहिजे 3 डिग्री हायड्रोजन असला पाहिजे. 3 डिग्री हायड्रोजन असेल आणि त्याचं जर आपण ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट तर प्रोडक्ट कोणता तयार होतो अल्कोहोल तयार होतो. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल CH3 याचं नाव काय आहे तर याचं कॉमन नेम आहे आयसोब्युटेन. दिस इज कॉल्ड आयसोब्युटेन. IUPAC नेम काय 1 2 3 किंवा 1 2 3 2ला CH3 त्यामुळे काय लिहायचं येतं 2 मिथाईल टोटल कार्बन इन मेन चेन 3 प्रोप अँड लास्ट काय येणार ANE. तर हे काय झालं याचं IUPAC नेम आयसोब्युटेन 2 मिथाईल प्रोपेन. याच्यामध्ये 3 डिग्री हायड्रोजन ॲटम आहे का मला सांगा. 3 डिग्री हायड्रोजन म्हणजे काय जो हायड्रोजन 3 डिग्री कार्बन ॲटमला अटॅच असतो त्याला म्हणतो आपण 3 डिग्री हायड्रोजन. हा कार्बन ॲटम कोणता आहे 1 डिग्री. हा कार्बन 1 डिग्री. हा कार्बन 1 डिग्री. हा कार्बन कोणता आहे 3 डिग्री बिकॉज दिस कार्बन ॲटम इज अटॅच टू 3 अदर कार्बन ॲटम्स अँड देअरफॉर दिस इज 3 डिग्री कार्बन ॲटम अँड 3 डिग्री कार्बन ॲटमला जो H अटॅच आहे तो H म्हणजे कोणता आहे आपला 3 डिग्री H. आलं लक्षात. तर मी हा जो H आहे तो H थोडंसं तुम्हाला समजण्यासाठी मी इथे लिहितो H. दिस इज कॉल्ड 3 डिग्री H.
समजलं. याला आपण 3 डिग्री एच का म्हणतो, बिकॉज this hydrogen is attached to 3 degree carbon atom and therefore this hydrogen is called 3 degree hydrogen. याचं आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिडेशन करायचं आहे बाय युझिंग KMnO4 or K2Cr2O7. तर KMnO4 यूज केल्यानंतर काय होणार, याचं ऑक्सिडेशन होणार. ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. ॲडिशन ऑफ ऑक्सिजन पहा इथं मी काय लिहितो आहे, एक ऑक्सिजन लिहितो आहे ब्रॅकेटमध्ये. दिस इज कॉल्ड नेसंट ऑक्सिजन. तर हा ऑक्सिजन आपल्याला कोणापासून मिळाला, तर याच्यापासून मिळाला, KMnO4 पासून मिळाला. दिस इज कॉल्ड नेसंट ऑक्सिजन. फक्त आता एकदम प्रोडक्ट लिहिणं एकदम सिम्पल आहे. कसं लिहायचं, तर हा जो ऑक्सिजन ॲटम आहे, हा ऑक्सिजन काय करायचा, फक्त ह्या 3 डिग्री हायड्रोजनला फक्त अटॅच करा, बस तुमचा प्रोडक्ट तयार. हा ऑक्सिजन काय करायचा, हा ऑक्सिजन फक्त ह्या 3 डिग्री एचला अटॅच करा, बाकीचं सगळं ॲज इट इज. म्हणजे काय लिहिणार तुम्ही इथं, CH3 पुढे CH3 पहा इथे काय अटॅच करणार, पहा हा O आणि हा H काय तयार झाला, OH तयार झाला ना, हा OH. पहा कंपाऊंड कोणता तयार झाला, हा अल्कोहोल तयार झाला ना, OH ग्रुप अटॅच आहे कार्बन ॲटमला. आणि जेव्हा कार्बन ॲटमला OH ग्रुप अटॅच असतो ना, तेव्हा तो अल्कोहोल असतो. लक्ष ठेवा कोणता अल्कोहोल आहे हा, ह्या अल्काइल ग्रुपचं नाव काय, दिस इज कॉल्ड टर्शियरी ब्युटाइल. कोणता अल्काइल ग्रुप हा, टर्शियरी ब्युटाइल. आणि OH आहे त्यामुळे काय लिहितो आपण, अल्कोहोल. टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोलचं ब्रॅकेटमध्ये IUPAC नेम, एकतर ही मेन चेन होईल तुमचे, किंवा ही पण चेन होऊ शकते, किंवा ही पण चेन होऊ शकते. आपण दोन्ही एनकडनं नंबरिंग करू शकतो. पहा 1 2 3. सेकंड कार्बन ॲटमला काय अटॅच आहे, मिथाईल, त्यामुळे काय लिहायचं इथं 2 मिथाईल. पुढे टोटल कार्बन ॲटम 3 आहेत, त्यामुळे काय लिहायचं, प्रोपलेचं. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्यामुळे काय येणार ANE. हे ए रिमूव्ह करा, त्या ठिकाणी OL लिहा. OL लिहिण्यापूर्वी OH ची पोझिशन 2 डॅश डॅश डॅश. हे झालं याचं IUPAC नेम. टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोलचं IUPAC नेम काय, 2 मिथाईल प्रोपॅन टू OL. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, कोणत्या अल्केनचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये होणार. विच अल्केन्स आर कन्व्हर्टेड इनटू अल्कोहोल्स. दोज अल्केन्स हॅविंग 3 डिग्री हायड्रोजन ॲटम. ज्या अल्केन्समध्ये 3 डिग्री हायड्रोजन ॲटम आहे, त्याच अल्केनचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार, अल्कोहोल्समध्ये होणार. समजलं सर्वांना, नोट करा हे. ऑक्सिडेशन ऑफ अल्केनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे, कमेंट सेक्शनमध्ये याचा ॲन्सर द्या, नोट करा हे. रिएक्शन विथ स्टीम. स्टीम म्हणजेच काय, तर पाण्याची वाफ, स्टीम. स्टीमसोबत रिएक्शन करायचं आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया, अल्केन CH4. दिस इज अल्केन प्लस स्टीम. स्टीम म्हणजेच काय सांगा, वॉटर वेपर म्हणजेच पाण्याची वाफ. स्टीम म्हणजेच काय, पाण्याची वाफ. याला फक्त आपण काय करतोय, हीट करतोय निकेल मेटलसोबत. कॅटलिस्ट कोणता आहे, निकेल. ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचर म्हणजे किती, 1273 केल्विन, 1273 केल्विन. काय होणार पहा, हा कार्बन आणि हा ऑक्सिजन. CH4 मधला कार्बन आणि स्टीममधला ऑक्सिजन काय तयार होईल, CO तयार होईल. CO म्हणजे काय, कार्बन मोनॉक्साईड. शिल्लक करायला येतं पहा, हे 4 हायड्रोजन आणि हे 2 हायड्रोजन. टोटल हायड्रोजन किती झाले, 6 हायड्रोजन झाले. 6 हायड्रोजन H2 तयार होतो. 6 हायड्रोजन लिहिणार कसे तुम्ही, H2च्या फॉर्ममध्ये. तुम्हाला इथे किती H2 लिहावे लागणार, 3 H2 तुम्हाला लिहावे लागणार. आलं लक्षात. म्हणजे जर आपण मिथेनला हीट केलं स्टीमसोबत इन प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट निकेल ॲट 1273 केल्विन टू गिव्ह कार्बन मोनॉक्साईड अँड H2 गॅस. समजलं सर्वांना आहे. मिथेन ऑन हिटिंग विथ स्टीम in presence of catalyst nickel at 1273 Kelvin to give carbon monoxide and hydrogen gas. याच्यामध्ये एक नोट आपण लिहितोय, एक नोट काय लिहितोय आपण, नोट ए मिक्सचर ऑफ CO प्लस H2. ए मिक्सचर ऑफ CO प्लस H2. CO म्हणजे काय, कार्बन मोनॉक्साईड, आणि H2 म्हणजे काय, हायड्रोजन गॅस. इज कॉल्ड वॉटर गॅस. इज कॉल्ड वॉटर गॅस. also called syngas. लक्ष ठेवा, a mixture of carbon monoxide and hydrogen gas is called water gas, also called syngas. म्हणजे CO प्लस H2 ह्या मिक्सरला काय म्हणतात, वॉटर गॅस असं म्हणतात किंवा सिनगॅस असं म्हणतात. हे आपण डिटेलमध्ये कुठे पाहणार आहेत, हायड्रोजन ह्या टॉपिकमध्ये.
वॉटर गॅस आपण इन डिटेल कुठे पाहणार आहेत तर हायड्रोजन ह्या टॉपिकमध्ये. इथं फक्त हे एक मिक्सचर दिसलं म्हणून तुम्हाला एक एक्स्ट्रा पॉईंट मी इथं दिलेला आहे. कोणता? ए मिक्सचर ऑफ CO प्लस H2 इज कॉल्ड वॉटर गॅस और सिन गॅस. तर ठीक आहे. तर आज आपण 2 रिएक्शन कंप्लीट केलेत अल्केनच्या. कोणत्या? तर याच्यामध्ये आपण आज पाहिलेली फर्स्ट रिएक्शन कोणती होती? ऑक्सिडेशन. आणि सेकंड रिएक्शन कोणती होती? रिएक्शन विथ स्टीम. तर टोटल आपण अल्केनच्या 3 रिएक्शन कंप्लीट केलेत. फर्स्ट इज सबस्टिट्यूशन रिएक्शन, सेकंड इज ऑक्सिडेशन अँड थर्ड इज रिएक्शन विथ स्टीम. तर आपण नेक्स्ट लेक्चरला ॲरोमॅटायझेशन, आयसोमरायझेशन आणि पायरोलायसिस ऑफ अल्केन ह्या 3 रिएक्शन्स आपण डिस्कस करूया. थँक्यू.